आता मॅनिफेस्टेशन हे विचार, विश्वास, कृती ह्यावर घडतं. माणसं एनर्जी आहेत, वस्तू एनर्जी आहे, पैसा ही माणसाने बनवलेली वस्तू आहे. तर पैसे माझ्याकडे सहजपणे येतात. हे वाक्य तुम्ही रोज बोललात तरीही तुम्हाला त्याच्यातले मार्ग मिळायला लागतात. पहिल्यांदा ते खोटं वाटेल, थोड्या दिवसांनी त्याच्यावर विश्वास बसायला लागेल आणि अजून थोड्या दिवसांनी ते खरं होईल. होपोनोपोनो हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी सगळ्यासाठी करू शकता. तुम्हाला स्वतःला शिकायचे त्याचाही कोर्स आहे, शिकवायचा आहे त्याचाही कोर्स आहे. होपोनोपोनो आणि EFT अशी 2 टेक्निक्स आहेत ज्यामुळे आपल्या डोक्यातले निगेटिव्ह विचार निघून जातात. तुम्हाला जेवढं लोन भरायला पैसे लागतात त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट तुम्ही महिन्याला कमावताय असं म्हणून ते EFT केलं, तुमचे लोनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हळूहळू. बर्निंग डिझायर असतं ना, तेव्हा काही झालं तरी मला मिळणारच ही इच्छा असते. ती इच्छा असते तेव्हा ते सक्सेस होतं. लोक असं म्हणतात की माझ्याकडे 10च मिनिटं आहेत किंवा माझ्याकडे ह्या गोष्टींसाठी वेळच नाही. अशा लोकांना क्विक फिक्स सारखं तू सांगेल की हे करून बघा, बदल तुम्हाला दिसेल. 21 डेज केल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली पैशाच्या गोष्टींमध्ये रिझल्ट मिळेल. एक्झॅक्टली माइंडसेट म्हणजे काय आणि तो कसा बनत जातो आणि तो कसा बदलायचा? आपण जे ठरवतो मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल त्याला माइंडसेट म्हणतात. पण आता लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपल्याला लहानपणी आई वडील सांगतात, 7 वर्षापासून साधारण माइंडसेट बनायला लागतात. तोपर्यंत आई वडिलांचंच ऐकायचं असं असतं. पण त्यानंतर स्वतःचं डोकं यायला लागतं. मग त्यावेळी कोणी तुम्हाला म्हटलं, अंडर एस्टिमेट केलं, की तो ट्रॉमा मुलांच्या मनात राहतो. त्याच्यानंतर आपण हळूहळू जसे मोठे होतो, तर मला कोण कसं काय बोलतं ते मनातल्या मनात हे होत राहतात आणि मग कुणाशी बोलायचं असा प्रश्न होतो. केवळ माइंडसेटमुळे या गोष्टी होतात. का तर कोणीतरी काहीतरी बोललं, ते आपल्या मनात फिक्स झालं आणि त्या फिक्सेशनमुळे आपण आपल्यावर स्वतःवर परिणाम करून घेतो. आता ह्या प्रकारामध्ये मी पण होते आधी, की कोणीतरी म्हणजे लहानपणापासून एक माइंडसेट घेऊन आले होते. आता फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर शिकल्याशिवाय काही होत नाही. शिकायला लागतं, मी म्हणत नाही की नाही लागत. पण लहान इंजिनियर, डॉक्टर हे आपल्या वेळी होतं साधारण. बरोबर. तर त्यावेळी मला सुद्धा असं झालं होतं की ओके, आता 10वीला मार्क्स चांगले मिळाले पाहिजेत, 12वीला चांगले मिळाले पाहिजेत, नाही मिळालं तर हे नाही. हे माइंडसेट होते ना. 12वीला मार्क्स नाही मिळाले म्हणून काहीच करता येणार नाही, हा माइंडसेट आहे. बरोबर. कारण काहीच करता येत नाही असं नसतं. कधीच नाहीये. म्हणजे तुला एक वेळ मेडिकल इंजिनिअरिंग नाही करता येणार बॉस, पण दुसरं काहीतरी शिकालच की. म्हणजे न शिकता थोडी राहणार. आणि काही अगदी म्हणे डिग्री नाहीच घेतली, तरीही जर स्वतःची म्हणजे इच्छा असेल, प्रबळ इच्छा म्हणतो आपण त्याला, त्या इच्छा आणि कन्सिस्टन्सीने तुम्ही कोणत्याही क्षेत्रात हायर साईडला जाऊ शकता. नंतर शिक्षण होतच राहतं. कधी-कधी ऑनररी सुद्धा डिग्रीज मिळतात. एक आपल्या बॉलिवूड स्टार्सना ऑनररी PhDs मिळतात. बरोबर. का मिळतात? तर त्यांचं काम त्यांनी तशा प्रकारे प्रूव्ह केलंय, की ऍक्टिंगमध्ये इतकं जास्त चांगल्या प्रकारे म्हणजे समोरच्याला खरं भासेल इथपर्यंत केलेलं आहे. म्हणून असतात त्या. सो जेव्हा तुम्ही कामाने परफेक्ट होता तुमच्या, तेव्हा आपोआपच ते मिळत जातं. तर हे माइंडसेट आहेत जगतानाचे आणि ते तयार कुठे होतात? आपल्या आजूबाजूचे लोकं, आपले आई-वडील आणि समाज. समाजामध्ये राहायचं तर आहे, पण बॅलन्स कसा साधायचा हे शिकायला लागतं त्याच्यासाठी. करेक्ट. मग तो झाला 12वी नंतर काय करणार हे, मग मी इंजिनियर झालो, मी डॉक्टर झालो किंवा मग आता झाल्यात सगळ्या फील्ड ओपन, नाही असं नाही. पण मग मला जर मार्क्स नाही मिळाले, तर मी काही नाही करू शकणार. हा एक माइंडसेट झाला. गव्हर्नमेंट जॉब हवा, का तर पोझिशन, स्टेटस होतं. हे माइंडसेट आहेत. स्टेटस तुम्हाला हवं तसं मिळवता येतं. बरोबर. गव्हर्नमेंट जॉबनीच मिळतं असं नाहीये. फक्त मनातून चांगलं काम करायची ही इच्छा असेल, तर मार्ग हळू मिळायला लागतात. कन्सिस्टंटली विचारांमध्ये पण असायला लागते. कन्सिस्टन्सी बेसिकली. बरोबर. सो मनामध्ये विचार पण रोज यायला लागतो तो. पॉझिटिव्ह विचार, की मी काय करू शकेन जेणेकरून माझ्या आयुष्यात चांगला बदल होईल. आणि त्याच्याबरोबर काही चांगल्या सवयी, म्हणजे मनाच्या रिलेटेड चांगल्या सवयी, एक्सरसाइजेस असं म्हणेन मी त्याला. बरोबर. त्यानी माइंडसेट बदलायला मदत होते. एक दिवशी माझ्याही आयुष्यात असं झालं, की ओके, कोणताही गोष्ट ही माइंडसेटच आहे आणि ते माझ्या हातात आहे बदलणं हे. आणि मी म्हणते, की हा असं म्हणतोय, तो तसं म्हणतोय आणि मग त्याच्यातून माझ्या स्वतःवर परिणाम मी करून घेते खूप प्रमाणात आणि मग आत जातीये स्वतःच्या. असा भाग होत होता.
त्याच्यातून नुकसान कोणाचं माझं झालं, दुसऱ्यांचं कोणाचंच नाही झालं त्याच्यात, आणि करेक्ट. होतही नाही नुकसान दुसऱ्यांचं. सो त्यानंतर कळायला लागलं मला फिजिकली पण ते इफेक्ट व्हायला लागलं. मग फिजिकली सुद्धा 4 दिवसापेक्षा जास्त कुणाला बघायला नाही जमत, कंटाळा येतो दुसऱ्या माणसाला आपला सुद्धा. मी शुड बी इंडिपेंडंट. मग सगळ्याच दृष्टीने मी कशी जगणार हा प्रश्न निर्माण झाला. तिथून मेडिटेशन सुरू झालं. तिथून मला रिअलायझेशन झाली की सगळं काही माझ्यात आहे, माझ्या मनाप्रमाणे मी गोष्टी करू शकते. आणि दुसरी लोक ऑफकोर्स सगळ्यांना व्हॅल्यू करते मी, प्रश्न तो नसतो, पण माझ्या आयुष्याशी काय करायचंय हे मलाच ठरवलं पाहिजे. दुसऱ्यांनी ठरवून सुखी जगू शकत नाही आपण, कोणताच माणूस नाही जगू शकत. सो हे माइंडसेट आपण बदलू कसे शकतो, तर आपल्या मनाचं प्रोग्रामिंग करून बदलू शकतो. एखादा चुकीचा माइंडसेट आपल्या मनात आहे, तर त्याऐवजी जो बरोबर आपल्याला हवाय, की मी काम केलं तर मी सक्सेसफुल होणार आहे, हा जर माइंडसेट आणायचा असेल तर ते वाक्य परत परत रिपीट केल्याने सुद्धा ते खरं व्हायला लागतं. म्हणजे यालाच अफर्मेशन्स पण असं हे म्हणू म्हणू शकतो, शकतो का? म्हणू शकतो. पण मग आता ह्याचं एखादं एक्झाम्पल जर का तू दिलंस, की टिपिकली लोकांना श्रीमंत व्हायचंय, हो तर म्हणजे जास्त पैसे कमवायचे हे सगळ्यांना ऑलमोस्ट आहे. हो. तर अशा लोकांसाठी किंवा ज्यांना हे करायचंय त्यांच्यासाठी काय माइंडसेट बदलणं गरजेचं आहे, किंवा कशा टाईपची अफर्मेशन्स त्या व्यक्तींनी म्हणणं गरजेचं आहे किंवा लिहिणं गरजेचं आहे? तर सो पैसे कमावणं कठीण आहे, हा एक आपला आधीपासूनचा माइंडसेट आहे, किंवा हार्डवर्क केल्याशिवाय काहीही नाही, असा जनरल नॉर्मलाइज माइंडसेट आहे सगळ्यांमध्ये, की हार्डवर्क इज मस्ट. तर मुळात पैसा एनर्जी आहे, कारण ब्रह्मांड एनर्जीचं बनलं आहे. एनर्जीच सगळं काही आहे. माणसं एनर्जी आहेत, वस्तू एनर्जी आहे, पैसा ही माणसाने बनवलेली वस्तू आहे, ती पण एनर्जीच आहे. बरोबर. ती सोयी करता बनवलेली गोष्ट आहे करन्सीच्या स्वरूपात, की जेणेकरून देवाणघेवाण सोपी होईल. वस्तू विकत घ्यायची, पैसे द्या. आधी बार्टर होती, त्याच्याऐवजी हे झालंय. हा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करते. पैशाला महत्व माणसाने दिलंय, सो माणूस महत्वाचा आहे पैशापेक्षा, हे आधी जास्त म्हणेन. पण आता आपण पैशाला महत्व दिल्यामुळे पैसा महत्वाचा झालाय, की ते असेल तर सगळं काही करता येतं. पण माझ्याकडे अशी पण एक्झाम्पल्स आहेत, की पैसा आहे पण मनशांती नाहीये, त्यामुळे प्रॉब्लेम आहेत. सो व्हाईस वर्सा सगळ्या गोष्टी सगळीकडे चालू आहेत. आता पैसा हार्डवर्क शिवाय कमावता येत नाही, हा माइंडसेटच आहे, आणि तो बदलायचा असेल तर पैसे माझ्याकडे सहजपणे येतात. हे वाक्य तुम्ही रोज बोललात तरीही तुम्हाला त्याच्यातले मार्ग मिळायला लागतात. मग मी कोणत्या पद्धतीने पैसे कमवू शकेन, मला काय अजून मार्ग उपलब्ध आहेत कमवण्यासाठी, मी जॉब करते तर मला पैसे कुठून मिळणार, मी हाऊसवाईफ आहे तर मला पैसे कुठून मिळणार, असे माइंडसेट असतात. माझ्या कोर्समध्ये येणाऱ्या लोकांचे सुद्धा असतात, आणि त्या मला स्पष्ट बोलून सुद्धा दाखवतात, की मी हाऊसवाईफ आहे, मला कुठून पैसे मिळणार. मी म्हंटल, जेव्हा आपण ओपन असतो ना, आय एम ओपन टू रिसीव्ह, हा असेल ना भाग, तेव्हा एनर्जी येते, ती कुठूनही फ्लो होते. म्हणजे असं एक्झाम्पल पण आलं आहे, की एक युएसच्या आहेत माझ्या कोर्समध्ये, त्यांची आई भारतामध्ये पुण्यामध्येच राहतात, त्या काही करत नाहीत, पण त्यांना काहीतरी करायची इच्छा आहे, पण देर इज स्किल्स असं काही नाहीये, काय करेन असं, फक्त इच्छा होती की कुठून तरी पैसे मिळावेत. तर त्यांना युएसच्या एका ग्रुपमध्ये पडलं होतं, की माझ्यासाठी शॉपिंग करणारे 10,000 रुपये, की किती तास शॉपिंग करण्याचे 10,000 रुपये देतील, असं त्यांचं एक ऍडव्हर्टाईज होती. त्यांनी ती शॉपिंग केली आणि शी गॉट दॅट मनी. सो बेसिकली इथून त्यांच्यासाठी शॉपिंग करणे हा उद्योग होता तो. सो ह्याच्यासाठी स्किल्स असावे लागत नाहीत, कारण शॉपिंग तर सगळे लोक करतात, हे खूप नॉर्मल आहे, करावंच लागतं. मे बी ग्रोसरी असेल, वस्तू असतील, कपडे असतील, और व्हॉट एव्हर इट इज, त्यांच्याच गायडन्सनी करायचं आहे. पण मार्ग आला, आउट ऑफ नोवेअर आला, त्यांनी विचारही केला नव्हता कुठनं पैसे मिळणार, तर त्यांना तो समोरून आला. हा मला त्यांनी रिझल्ट म्हणून शेअर केला होता, की मी असं केलंय, माझ्या बाबतीत असं झालंय. राईट. सो माइंडसेट असा काम करत असतो आपला. तुम्ही कसा विचार करताय स्वतःबद्दल, मला पैसे मिळतील, आय डोंट नो हाऊ इट विल हॅपन, हा जर भाग आपल्यामध्ये ठेवला, मला माहिती नाही कुठून पण येतील, किंवा मला माहिती नाही कसं पण होईल, हे कोणत्याही बाबतीत, जॉब हवाय तुम्हाला समजा, तर जॉबसाठी मला माहिती नाही पण तो मला मिळेल, कुठून ते माहिती नाही. आता काय येते इथे, स्कॅरसिटी म्हणजे असं हे सुरुवात होते,
की लोकांना जॉब वरनं काढून टाकण्यात येत आहे. मायक्रोसॉफ्ट मध्ये आजच मी काहीतरी वाचलं. सो अशा वेगवेगळ्या कंपन्यांमधनं ले ऑफ होत आहेत. बरोबर. मग एकाचा ले ऑफ झाला की तेच वाक्य दुसरीकडे दुसरा माणूस रिपीट करतो, तेच तिसरं, त्याची सर्कल बनतं, सायकल होते आणि जगभरात सगळीकडे लोक ले ऑफ होत आहेत. मला कुठनं जॉब मिळणार हा विचार. आता तुम्ही तो जर माइंडसेट मनामध्ये धरून घेतला, तुमच्याबरोबर तेच होणार आहे. पण तुम्ही जर म्हटलात नाही मला जॉब राहणार आहे आणि तो तसाच राहणार आहे आणि माझ्यासाठी बेस्ट गोष्ट होणार आहे, हे जेव्हा आपण मनामध्ये ठरवतो तेव्हा त्या ले ऑफचा परिणाम पण तुमच्यावर होत नाही आणि जरी झाला तरी तुम्हाला दुसरा त्याच्यापेक्षा चांगला ऑप्शन लगेच मिळून जातो. हम्म. आणि हे मी माझ्याबरोबर तर नेहमी, माझ्या क्लायंट्स बरोबर पण नेहमी होताना बघितले, बरोबर. की मी जर विचार करतेय तो माझा माइंडसेट नाहीच आहे की ले ऑफ होतात म्हणजे माझा झाला पाहिजे. हम्म. सो मी माझ्या मनावर किती घेते, कारण माझं मन का म्हणते मी, इट्स ऑल एनर्जी, सगळं काही एनर्जीचं आहे. सो आता हे माइंडसेट पैशाबद्दलचे, पैसा कमवणं कठीण आहे, हा माइंडसेट बदलायला काय, पैसा मी सहजपणे कमवू शकते, हे वाक्य रिपीट करणे आहे. सगळ्यात शेवटी मी एक छोटासा हे देईन, जे 21 डेज केल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली पैशाच्या गोष्टींमध्ये रिझल्ट मिळेल. बर. असं माझ्याकडे टेक्निक आहे बेसिकली. सो मी आत्ताच कालच लक्षात आलंय माझ्या ते असं द्यावं आणि आज क्या बात आहे. सो पण आता हे हे जे वाक्य हे वेगवेगळ्या पद्धतीने पण लोक म्हणू शकतात. तर हे जेव्हा आपण हा विचार जेव्हा करतो, तो कुठल्या पद्धतीने करणं योग्य आहे? उदाहरणार्थ, की आपण जर म्हणलं की मला खूप पैसे हवेत किंवा मी खूप श्रीमंत होणार आहे, मला श्रीमंत व्हायचंय आणि मी श्रीमंत आहे. तर याच्यात 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हो, तर जेव्हा विचार करतो त्यावेळेस कशा पद्धतीने विचार झाला पाहिजे? ऑलरेडी झालंय ह्या स्वरूपात झाला पाहिजे. अफर्मेशनचा काय अर्थ असतो, की एखादी गोष्ट मला हवी आहे ती ऑलरेडी झाली असं म्हणणं. एक्झाम्पल. आता ही सवय लावून घ्यावी लागते, ही सहज होत नाही. मी आधी म्हणायचे तर ते पूर्ण व्हायचं नाही, कारण फिलिंग्स नसायचे त्याच्यात. आता एक्झाम्पल मी सांगते. मला युनिकॉर्न अवॉर्ड मिळालंय हे मी गेले 2 वर्ष बोलतेय आणि दोन्ही वर्ष वेगवेगळी अवॉर्ड घेतलेत. पहिलं एमर्जिंग घेतलंय आणि यावर्षी युनिकॉर्न आहे. ते मला म्हणजे माझ्या मेंटरकडे मिळतं कोचिंगमध्ये. तर ते आता ऑगस्टमध्ये 15 ऑगस्टला आहे. तर तेव्हा ते मिळणार आहे. तर मी हे म्हणते गेले 2 वर्ष की मला मिळालंय. आम्ही युनिकॉर्न कोच विनर असं मी म्हणतेय. त्याचं व्हिज्युअलायझेशन रोज करते. अगेन त्याची गरज नाही, हे म्हणल्याने सुद्धा होतं. पण मी ते इतकं कॉन्फिडेंटली चालू असतं माझं की मला हे मिळणार आहे असं. पण मिळणार आहे असं नाही म्हणायचं, मला मिळालं आहे हे म्हणायचं. आता म्हणजे अजून सेम इज फॉर पैसे, हो फॉर हो हेल्थ, हो फॉर हो. जॉब. आता मी सांगते एक्झाम्पल्स. लाईक मला 1,00,000 फॉलोअर्स झालेत इंस्टाग्रामवर. तर किती 10,000 20,000 राहिलेत मला, 18,000 राहिलेत. सो तेवढे राहिले तर ते एनिवेज होणारच आहेत, पण ते लवकर होणार आहेत असं म्हणते मी. सो हे झालेत, हे माझं अफर्मेशन आहे ऑलरेडी. आय एम अ टेडेक्स स्पीकर, किंवा मला पद्मश्री मिळाला आहे, किंवा मला म्हणजे माझ्या ज्या इच्छा आहेत त्या मी झाल्या आहेत, ह्या पद्धतीने बोलले की त्या होतात. त्याचा वेळ नाही मी ठरवत, म्हणजे वेळ ठरवला तरी चालतो, पण माझं असं आहे की सरेंडर करून टाकायचं. आपल्या हातात जे आहे त्या दृष्टीने आपण फक्त प्रयत्न करायचा, बाकी जे मिळायचे ते आपल्याला योग्य वेळ मिळतच. त्यासाठी मागे नाही लागावं लागत कधीच. त्याच्या दृष्टीने मी काम करत राहते, ऍक्शन पार्ट चालत राहतो. बरोबर. सो पैशाच्या दृष्टीने मी दर महिन्याला 1,00,000 रुपये कमवते. हे तुम्ही जर सहज म्हणलात, रोज म्हणायला हवं. मात्र हे पहिल्यांदा ते खोटं वाटेल, थोड्या दिवसांनी त्याच्यावर विश्वास बसायला लागेल आणि अजून थोड्या दिवसांनी ते खरं होईल. सो इट इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस. हळूहळू काम करतं, पण बेस्ट काम करतं ते. सो हे म्हणायचं म्हणजे दिवसभर मध्ये मध्ये म्हणायचं, सकाळी उठल्यावरती जसं आपण पूजा वगैरे करतो त्याच्यानंतर ते म्हणायचंय, किंवा तुम्ही ऑफिसला गेल्यावर काम सुरू करायच्या आधी म्हणायचं, त्याचं काही हे आहे का? खरं म्हणायचं तर ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सी असतात ऍक्टिव्ह झोपताना आणि उठताना. बर. त्याच्या मागे सायन्स आहे ते, की अल्फा ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे अर्धवट झोपेत जाताना आपण हे आधी वाचून झोपलो, झोपेत पण बोललो आणि सकाळी उठताना बोललो, तर सबकॉन्शियस प्रोग्राम होतो.
आणि आपल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सबकॉन्शियसलीच होतात. 95% आपण सबकॉन्शियसली काम करतोय. नवीन बदल घडवायचा झाला की ते प्रोग्रामिंग आपल्याला आपल्यामध्ये आणावं लागतं. 1% चेंज आपल्यामध्ये आणावं लागतं. ते बोलण्यानेच होतं अगेन. आता आपण काय ते कॉन्शियसली करत नाही, अनकॉन्शियसली चालू असतं किंवा आत्ता नाही नंतर, अशा पद्धतीमध्ये चालू राहतं आपलं. प्रत्येक माणसाचंच असं आहे की आळस किंवा बघू कधीतरी होईल किंवा नंतर करू, ह्यामध्येच बऱ्याचदा गोष्टी निघून जातात. बरोबर. आणि जेव्हा तो हाय टाइम येतो तेव्हा आपल्याला एकदम सुचायला लागतं, अरे असं नाही करून उपयोग आहे, आत्ता काहीतरी बदल केला पाहिजे. पण बदल तुमच्यामध्ये झाल्यावर होणार आहे. म्हणजे तुमच्या रुटीनमध्ये थोडासा चेंज आला तर रिझल्ट मिळणार आहेत. नुसताच मिळणार आहे का? तर नाही. सो बरोबर. रुटीनमध्ये चेंज करायची गरज आहे इथे. मग ती ऍक्शन पण महत्वाची ठरते तिथे, की करेक्ट. नुसतं बोलून होतं का? तर नाही. ग्रॅज्युअली आधी बोलतो आपण, बोलल्यानंतर आपल्याला एक इन्स्टंट ऍक्शन घ्यायची मनातून इच्छा निर्माण होते, की आता मला ऍक्शन घ्यायला हवी आहे. कारण माझंही काय होतं, नवीन नवीन कामं म्हणजे आता कोचिंग आहे, त्याच्याबरोबर ते प्रोडक्टचा बिझनेस आहे. मग सगळं करता करता नाकीनऊ येतात. एकट्या माणसाला होणं शक्य नाही आणि टीम सुद्धा ठेवली तरी त्यांच्याकडनं करूनच घ्यावं लागतं. सो अल्टिमेटली तेही स्किल शिकायलाच लागतं, की रोजच्या रोज तुम्ही मला एवढा रिपोर्ट करा, तुम्ही काय केलंय नाही केलंय. पण या सगळ्यामध्ये मी रोज म्हणत राहते, की मला ही कामं करायची ही करतीये असं. सो एक दिवशी इन्स्पायर्ड ऍक्शन होते आणि ते काम पूर्ण होऊन जातं. जसं मी म्हटलं, प्रोडक्ट वेबसाईट आहे, फक्त पेमेंट लिंक लावायची राहिली. बरोबर. ती माझ्याकडनं राहिली आहे आणि काही त्याला आहेत इश्यूज. मग ते बरोबर. 1-2 दिवसात सॉल्व्ह होण्यासारखंच आहे ते. पण इट इज टेकिंग टाइम, कारण मग मी करतेय. कारण ती गोष्ट मला आधी माहिती पाहिजे, मग मी दुसऱ्यांना देऊ शकते हँडओव्हर असं. तर मी ते रोज जेव्हा बोलते तेव्हा एक दिवशी इन्स्पायर्ड ऍक्शन होते माझ्याकडनं. बरोबर. सो अशी ऍक्शन होत असते. नुसतं बोलायला लागलं तरी हळूहळू त्याच्यामध्ये ऍक्शन व्हायला लागतात. ग्रेट. मनावर घेतलं असेल तर. नुसतंच बोलत राहिलं तर बोलतच राहणारे पण खूप जण आहेत. तसे भरपूर बघायला मिळतात. हो, कारण ऍक्शन नाही राईट. पुढच्या ह्याच्यात, नुसतंच बोलतात खूप जण. करेक्ट. सो मी त्यामध्ये नाही येत. मात्र ऍक्शन घेतली पाहिजे प्रत्येक ह्याला. मला करायचंय तर मग त्याच्या पुढे काहीतरी प्लॅन असला पाहिजे. राईट. सो मगाशी तू म्हटलीस की एक टेक्निक तू सांगणार आहेस की जे फॉलो केल्याने तुम्हाला पैसे भरपूर मिळतील. हो. तर ते सांग पटकन. ओके, पटकनच का? मी शेवटी म्हणत होते. बर नाही, आता सांगितलंस तरी चालेल. नाही, आता होओपोनोपोनो आणि EFT अशी 2 टेक्निक्स आहेत, ज्यामुळे आपल्या डोक्यातली निगेटिव्ह विचार निघून जातात. पैशाबाबत कसं वापरायचं हे सांगणार आहे मी त्याच्यामध्ये. तर आपण सहजपणे जे बोलतो ना, की पैसा काही सहज मिळत नाही, झाडावर उगवत नाही किंवा हार्डवर्क करावा लागतो किंवा पैशाचं म्हणजे जास्त पैसा मिळणं चांगलं नाही, असे काय काय हे, किंवा मग लोक दृष्ट लावतात वगैरे वगैरे, असं बरंच काय काय हे असतं. अगेन लोक नाही, तुम्ही लावून घेता. बोलायला सगळीकडनं लोक असणारच आहेत, समाज आहे त्याच्यामध्ये आपण राहतोय, तर बोलणारे भरपूर तोंड असणार आहेत. बरोबर. पण म्हणून बिलेनियर व्हायचे राहतात का? श्रीमंत लोक नाही आहेत का जगामध्ये? आहेत ना. मग ते कशामुळे आहेत? कारण त्यांना काय करायचं हे त्यांना क्लिअर होतं म्हणून ते आहेत. त्या प्रोग्रेसमध्ये त्यांनी कोण काय बोलतंय ह्याच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. अर्धेपेक्षा जास्त लोक तर कोण काय आणि कशासाठी बोलते ह्याच्यावर इतका कीस पाडतात की त्याच्यातच अर्धे गेलेले असतात. ते विचार जाण्याकरता आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू ही 4 वाक्य म्हणायला सुरुवात केली का विदाऊट एनी रिझन नुसती सुद्धा म्हटली तरी तुम्हाला एका दिवसात बदल जाणवायला लागतो. बरं, असं मी सांगितलंय, करणारे पण आहेत खूप जण, काहीच बदल झाला नाही म्हणतात. आता तुमच्या इतकी निगेटिव्हिटी असते की ती बदल कळतच नाहीत. कॉन्शियस लेवलला आपण नाहीच होत ना ऍक्टिव्ह एवढे, सबकॉन्शियसलीच सगळं चाललंय. तर कॉन्शियसच नाहीये तर कुठनं कळणार तुम्हाला काय त्रास होतोय आणि काय नाही होते याबद्दल. सो जेव्हा तुम्ही तेवढे ऍक्टिव्ह असता किंवा कॉन्शियस लेवलला जागे असता तेव्हा आपल्याला कळतं. तर होओपोनोपोनो हा साधी सोपी मेथड आहे. मेडिटेशन इज मास्टर ऑफ एव्हरीथिंग हे म्हणेनच मी. अगेन
मला आजच एकाचा मेसेज आला होता, मेडिटेशन मध्ये सुद्धा मी ना खूप वर्ष गेले मेडिटेशन करतेय, पण तुम्ही म्हणता तसं काही मला जाणवतच नाहीये. हम्म. आता हे पण आहे की तुमची कर्म किती आहेत, काय आहेत. तुम्ही कर्म म्हणजे मनातले विचार, बाहेरचे विचार वेगळे, मनातले विचार वेगळे. कर्म म्हणजे मनातले विचार मेनली, कारण हम्म. मनामध्ये सगळ्याचे निगेटिव्ह विचार येतात. हम्म. की आपण मी 1,00,000 रुपये कमवेन असं म्हणतो आणि बॅक ऑफ द माइंड कुठनं येणार आहेत असं म्हणतो, मनातल्या मनात. फॉलोअप. हा, सो तो स्वतःवरच अविश्वास आहे ना, हम्म. मला कुठनं मिळणार आहे. सो ते मनही खूप महत्वाचं आहे जगताना, काम करताना. त्या मनावरही खूप गोष्टी डिपेंडंट आहेत. सो जर तुम्ही असा विचार केलात तर जे प्रॉमिनंट आहे ते घेतं युनिव्हर्स किंवा आपला मन किंवा आपला आत्मा किंवा आपला सबकॉन्शियस माइंड. सुप्त मन आहे ना, ते जी स्ट्रॉंग फिलिंग आहे ती घेतं आणि स्ट्रॉंग फिलिंग निगेटिव्हची जास्त असते. हम्म. आणि त्यामुळे आपण निगेटिव्ह मॅनिफेस्ट करतो आणि त्यामुळे लोकांना कळतच नाही की माझ्या आयुष्यात का बदल होत नाहीये, काय फरक पडत नाहीये. तर प्रत्येकाची अवेकनिंग वेगळी असते, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. मेडिटेशन ही अनुभवाची गोष्ट आहे. मी इतकं बघितलंय की मी एक्सप्लेन करताच येत नाही मला ते. हम्म. मी मला जितक्या पद्धतीने जमतं तितक्या पद्धतीत सांगत असते. म्हणून मी होपोनोपोनो EFT सांगते की सोप्या पद्धती आहेत बॉस, हे सगळ्यांनी करून बघा, याच्याने फायदा होईल तुम्हाला. पण हे डेली करायचं म्हणजे हो, ते पण. ते सांगते सगळंच मी हा. आता. होपोनोपोनो हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी सगळ्यासाठी करू शकता. ह्याचं तुम्हाला स्वतःला शिकायचे त्याचाही कोर्स आहे, शिकवायचा आहे त्याचाही कोर्स आहे. बर. सो बोथ वे आहे. पण हे करताना तुम्ही आधी नुसतं करूनही बघू शकता, तुमचं तुमचं हे ऐकून हम्म. की बाबा मला पार्किंग मिळत नाही, हा खूप साधा सोपा हे आहे. सो लिटरली आता रिसेंट घडलेली गोष्ट आहे. माझा एवढा भारी माइंडसेट झालाय की पेठेत पार्किंग मिळते मला, ह्या विचारांची मी झालेली आहे आता. बर. आणि रिसेंटली माझ्या एका मैत्रिणीच्या शॉपच्या इथे गेले, ते कुमठेकर रोडला, ती नवीन शोरूम करते. तर तिथे माझ्या गाडीला पुरेल एवढी जागा होती पार्किंग मध्ये. म्हणजे क्या बात आहे. की म्हणजे मला तिथे सुद्धा लक्षात आलं, ओके माझ्यासाठीच आहे ती. इतका तो माइंडसेट काम करत असतो आणि तुम्ही जितकं रिपीट कराल की ते मला खूप गर्दी असते, खूप पार्किंग नसते असं वगैरे जितकं आपण रिपीट करू, जेवढं निगेटिव्ह थॉट्स रिपीट करू किंवा जगातली सगळी संकट माझ्यावरच येणार आहेत हे जेवढं रिपीट करू, तेवढं ते तुमच्या जवळ येत राहतं. हम्म. लगेच तुमच्यावर येतं असं नाही. म्हणजे लिटरली पावसामुळे काही होतं तर मला होईल की काय, हा जो विचार आहे ना, तो चुकीचा विचार आहे खरं तर. म्हणजे आता सिच्युएशन तशा आहेत ना, मुंबई पुणेमध्ये मग रस्त्यांचे हे झालंय ते झालंय, मग माझ्याच गाडीवर येऊन आदळतं की काय, असे जे विचार येतात ना लोकांचे. बरोबर. सो त्याने ते अट्रॅक्शन होतं. म्हणजे असं नाही की एकदा बोलल्याने होतं, ते बरोबर. खूप डीप असं सुप्त मन म्हणते ना मी, त्या सुप्त मनामध्ये डिटेल गेल्यावर होतं हे. हम्म. आता होपोनोपोनो आपण अशा सगळ्या छोट्यापासून मोठ्या गोष्टींपर्यंत वापरू शकतो. जसं आपण पैशासाठी म्हटलं तर मला रोज 1,000 रुपये मिळतायत असं म्हणायचं एकदा. मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते असं म्हणायचं आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं कंटिन्यू म्हणायचं. त्याच्यानंतर ही 2 वाक्य एक एकदा आणि त्याच्या पुढे ही 4 वाक्य मन शांत होईपर्यंत म्हणायचं. कारण पैशाबद्दल बिलीफ्स इतके स्ट्रॉंग असतात की 1,000 रुपये रोज मिळणं अवघड आहे, हम्म. हेच पहिलं असतं. ते निघून जाण्यासाठी होपोनोपोनो काम करतं. ते निघून गेलं की तुम्हाला आउट ऑफ नोवेअर अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले पैसे दिसतात. हम्म. आणि हे माझे रिझल्ट्स आहेत लोकांचे. मी सांगते अशातली गोष्ट नाही. बरोबर. आणि माझ्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बघू शकता. रिझल्टचाही रोज रोज डिस्प्ले होतात तिथे लोकांनीच पाठवलेले. हम्म. Instagramवर मेनली स्टेटसला. सो तिथे असतं. त्याच्यानंतर रिलेशनशिप त्याच्यामध्येही की नवरा बायकोंमध्ये असेल, आई-वडिलांमध्ये असेल, मुलांमध्ये असेल, कुठलाही. तोही खूप लेटेस्ट रिझल्ट आहे, की माझ्या मनात असं होतं, कोणी काय असं करावं, असं त्यांनी सांगितलं आणि तसंच झालं एका दिवसात. हम्म. फक्त होपोनोपोनो त्या दृष्टीने त्या करत होत्या. पण तिथे त्यांचा भाव काय, हे कधी होतंय, ह्या विचारांमध्ये त्या बसल्या नव्हत्या. हम्म. ते होणार. म्हणजे त्यांना ते मनापासून हवं होतं. मनापासून जेव्हा एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ती मिळतेच. सो तिथे झालं. करिअरच्या बाबतीत मला जॉब मिळाला आहे. मला हवा तसा जॉब मिळाला आहे. प्रमोशन मिळालं आहे. सॅलरी इन्क्रिमेंट झालं आहे.
ह्या डेटच्या आधी मिळालं आहे, हे सगळ्या गोष्टी काम करतात. आणि हम्म. ह्याचेही असंख्य रिझल्ट आहेत. काल एक स्टेटसला मी ठेवला होता. त्यांच्या बायकोने, म्हणजे जे माझ्याकडे आता क्लायंट आहे, त्यांच्या बायकोने जॉब मिळवलाय. तोही अनबिलिव्हेबल अमाऊंट इन्क्रीज झाली आहे प्रमोशनमध्ये. हम्म. म्हणजे कमी होती आणि ती एकदम खूप जास्त मिळाली. डबल ट्रिपल जे आपण परत अगेन हाही एक माइंडसेट आहे की 20-30% हाईक मिळत असते हम्म. जॉब चेंज करताना. IT मध्ये मेजरली हे चालतं किंवा सगळीचकडे आली 20% किंवा 30%. 1-2% पण काही कंपन्या देतात. पण जेव्हा तुमचं स्वतःवर विश्वास असतो की मला 100% हाईक हवी आहे, तेव्हा ती 100% सुद्धा मिळते, आउट ऑफ नोवेअर मिळते. पण अगेन तेच कठीण काम आहे की आपण ती धरून बसतो की हम्म. मला मिळणार. तो विचार केला, विश्वास ठेवला आणि सोडून दिला. तो यायचा तेव्हा बरोबर येतो. बरोबर. यायचा तेव्हा म्हणजे आपण त्याला डेट दिली तरी सुद्धा येतो. हम्म. हे होपोनोपोनो जॉबसाठी झालं. पैशासाठी म्हणायचं तर मी आता पैशाचं सांगितलंच आहे थोडंसं की मला रोज मिळतायत पैसे. हम्म. आता मी EFT कसं वापरायचं ह्याच गोष्टी करता. मी जे म्हणत होते की जर तुम्हाला तुमचं इन्कम वाढवायचं आहे, तर हा मी केलेला आहे आणि माझ्या आयुष्यात त्याचं झालेलं आहे. मी लाखोंमध्ये कमावते आणि हे महिनाभर केल्याने मला त्या लिमिटला जाता आलंय. सो त्याच्यासाठी हे EFT वापरायचं. EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. त्याच्यासाठी 8 ते 9 पॉइंट्स असतात, ॲक्युप्रेशर पॉइंट्स असतात. ओके. आणि ते पॉइंट्स टॅप केल्याने आपल्याला रिझल्ट मिळतो. सो आपल्याला काय करायचं आहे, तर एक इन्कम तुम्हाला महिन्याला काय पाहिजे हे ठरवायचं आहे. आणि मी जे सांगते ते 30 दिवस कंप्लीट रोज करायचंय न चुकता. जितक्यांदा दिवसाभरात आठवेल तितक्यांदा, 2-3दा पण चालेल. हम्म. पण मनापासून. हम्म. मी हे केलंय, मला रिझल्ट मिळालेले आहेत. सगळ्यांनाच मिळणार आहेत, तो काही विषय नाहीये. हम्म. कारण माझं काम तर चालू आहे, फक्त इन्कम वाढवणं एवढाच विषय आहे. बरं. तुम्ही सुद्धा जॉब करत असाल, इन्कम वाढवणं अपेक्षित आहे. फक्त हे केल्याने तुमच्यातल्या निगेटिव्ह फिलिंग्स त्याच्यातून निघून जातात आणि आपोआप तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतो. हम्म. सायन्स कळेलच, करायला लागा, एवढाच विषय. सगळ्याच्या मागे सायन्स आहे. बरोबर. 7 चक्र आहेत आपली, ते बेस्ड आहेत. हा पहिला पॉइंट आहे आपला. हम्म. सो इथे 7-8 वेळा 2 बोटांनी असं टॅप करायचं. ओके. मला दर महिन्याला 1 लाख रुपये मिळत आहेत. तुम्हाला जी हवी ती रक्कम 50 लाख, 1 करोड, ज्या तो पटीत तुम्ही कमवता ना, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची असं. म्हणजे मी 25 असेल तर मी 50 लाख, 1 करोड घेऊ शकते. पण जर तुम्ही 10,000 असेल तर तुम्ही 20,000, 40,000, 50,000 पर्यंत जाऊ शकता. तुम्हाला किती विश्वास बसतोय हम्म. त्याच्या ह्याच्यावर. सो मला 1 लाख रुपये मिळत आहेत. मला जुलै महिन्यात 1 लाख रुपये मिळाले आहेत. माझ्याकडे पैसे सहजपणे येतात. माझ्याकडे पैसे सहजपणे येतात, राहतात. माझ्याकडे पैसे सहजपणे येतात, राहतात, वाढतात. पैसे सहजपणे टिकतातही. मी सहजपणे पैसे कमवत आहे. मला दर महिन्याला 1 लाख रुपये कन्सिस्टंटली मिळत आहे. हे हम्म. 3 वेळा रिपीट करायचं. हम्म. असंच. हम्म. हेच बोलून परत-परत. हे बरोबर. रिवाइंड करून बघू शकतात, परत बोलू शकता आणि एवढे पॉइंट्स हे परत-परत रिपीट केल्याने, हे 30 दिवस रोज केल्याने तुम्हाला गॅरंटीड मिळणार. त्याच्याखाली कमेंट करायला पण या, असंच म्हणेन मी, कारण हे होतं. कारण माझं स्वतःचं झालेलं आहे. इंटरेस्टिंग. हां, कारण हा मी प्रोग्राम केलाय माझ्या मनाचा हम्म. ह्याच्याने, की मला मिळतायत. पण हे म्हणजे आता हे 30 दिवस केल्यानंतर हं. पुढच्या महिन्यात तुम्हाला पैसे मिळायला लागतात का? तो कसा? कारण मी का प्रश्न विचारतोय हा, हं. की तुझं जे ओव्हरऑल हे काम जे करतेस हं. ह्याच्यामध्ये मे बी तुला असे प्रश्न येत असतील की हो. हे सायन्स बेस्ड नाही वाटत आहे किंवा ह्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा. हं. तर नाही, तेव्हा सायन्सच आहे. तू काय त्यांना सांगतेस की हे प्रूव्हन आहे, तुझ्याकडे एक्झाम्पल्स आहेत. हो, नाही, कोर्समध्ये सगळा सायन्सच सांगते मी. हम्म. मी असं काहीच बोलत नाहीये. त्याचा पूर्ण व्हिडिओ आहे. सायंटिफिकली प्रयोग केलेत त्याच्यावर. हम्म. तुमचं निगेटिव्ह विचारांमुळे ब्लड फ्लो स्लो असतो, जनरल. ओके. जेव्हा तुम्ही टॅपिंग करता, कंटिन्युअस 5 मिनिटं टॅपिंग केलं ना, असं काही न बोलता सुद्धा तुम्ही केलं, काही प्रॉब्लेम असेल तर तो निघून जातो इमिजिएटली. ओके. असा सांगणारा व्हिडिओ आहे USचा. हम्म.
गॅरी म्हणून आहेत, त्यांचं ते टेक्निक आहे, म्हणजे ओनर ऑफ द, म्हणजे ज्यांनी सुरू केलं हे प्रॅक्टिस करायची EFT. EFT, त्यांचं आहे. तर त्यांचाच कुठेतरी रिसर्च केलेला एक व्हिडिओ आहे, तो माझ्याकडे आहे आणि तो मी रिसर्च दाखवते लोकांना. त्याचे प्रॉपर सायंटिफिक हे आहेत. डायबिटीज गेलाय, बीपी गेलं आहे, कुठची दुखणी कुठची शरीरामधली आहे ती सगळी गेलेली आहेत. फक्त कन्सिस्टंटली केल्याने. आता 5 मिनिटं केल्याने गेलेलं आहे. सो हे पूर्ण सायंटिफिक एव्हिडन्स असलेला व्हिडिओ आहे माझ्याकडे आणि ते दाखवल्यानंतरच लोक करतात. असंही नाहीये की मी काहीतरी बोलते. आणि मला स्वतःला जाणवलं, मला माझ्या एका मेंटरनी सांगितलं एक दिवशी, मी असं ना, मला 1,00,000 रुपये जेव्हा मिळत नव्हते ना, तेव्हा मी स्वतःला अडवत होते, कारण कधी मिळालेच नव्हते आयुष्यामध्ये. मला कसे मिळू शकतील या विचारांमध्ये होते आणि आलेले घालवत होते इथपर्यंत. सॅबोटाज म्हणतात आपण त्याला, सेल्फ सॅबोटाज, की लोक मला देऊ शकतात ह्या विचारांमध्ये होते. मग मी स्वतःला ह्या टॅपिंगने आणि होपोनोपोनो दोन्ही प्रॅक्टिसेसनी आय एम कॅपेबल ऑफ अर्निंग दिस अमाऊंट ऑफ मनी हे मी रोज म्हंटल आणि लिटरली विदिन 7 days शिफ्ट झालं ते. कारण माझ्याकडे क्लायंट्स भरपूर येत आहेत, पण पैसे हळूहळू देत आहेत. असं होई त्यावेळी, कारण मी त्याला तयार नव्हते. आणि जेव्हा मी तयार आहे ते घ्यायला, आता माझ्याकडे किती, म्हणजे सांगितलं मगाशी तसं लाखो ह्याच्यामध्ये असतात. मग तुम्ही मनातनं तयार असायला पाहिजेत. मनात तुम्ही म्हणताय एकीकडे मला 1,00,000 रुपये मिळतात आणि मनात तुम्ही म्हणताय मला कुठनं मिळणार आहेत, किंवा मी कशी मिळवू शकते, किंवा मी तर हाऊसवाईफ आहे, मला कोण देणार आहे, किंवा मी काहीच करत नाहीये, मला कुठून मिळणार आहेत, माझे पैसेच गेलेत. म्हणजे असे भरपूर काय काय विचार असतात. सगळं काम इथेच आहे. इथे प्रोग्राम बदलला की आयुष्यातला प्रोग्राम बदलतो. आणि ह्याच्यावर मास्टरी इतकी जास्त छान झाली आहे माझी, त्यामुळे मी विचार केला की गोष्टी तशा तशावर, कारण मी स्वतःला तितकी बदलते त्याच्यामध्ये. मग मला रोज ऍक्शन घ्यायला पण आवडते त्याच्यामध्ये, की पैसेच मिळवायचे ना, मग काय ऍक्शन घ्यायला हरकत आहे, असं होतं. कारण त्याच्यातला बदल दिसू लागतो. मी आधी होते तशीच मी आत्ता पण आहे, पण लोकांच्या नजरेत मी वेगळी झाली आहे. आणि हाच असतो तो समाजातला भाग, आणि ह्यालाही माइंडसेटच म्हणतात अगेन. करेक्ट आहे. खेळ माइंडसेटचा आहेच आहे. म्हणजे खेळ माइंडसेटचाच आहे. आता वर्कशॉप बद्दल तू 2दा-3दा आपण बोललो, ओझरता उल्लेख झाला, तर या वर्कशॉप बद्दल काय माहिती सांगशील आणि ती कुठे कशा पद्धतीने लोक त्याला रजिस्टर करू शकतील? येस. सो स्ट्रक्चर आहे, 10 दिवसाचा पहिला कोर्स आहे. तर 10 दिवसामध्ये आपण मॅनिफेस्टेशन म्हणजे काय किंवा माइंड प्रोग्रामिंग म्हणजे काय हे शिकतो. निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाते 10 दिवसामध्ये. प्रॅक्टिससाठी त्याच्या पुढच्या कोर्सची गरज असते, म्हणजे आयुष्य चेंज होण्यासाठी. ह्याच्यामध्ये काय होतं, काही प्रॅक्टिसेस मी सांगते त्या रोज करायच्या असतात, त्यांनी फरक पडतोच. बेसिकली 3 दिवसात आपली निगेटिव्हिटी निघून जाते. मग गोल सेट करतो, मग पैसा ऍज अन एनर्जी, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, या सगळ्या एरियामध्ये एक एक सेशन होतं. आणि चक्रा मेडिटेशन असं मी शिकवते त्याच्यामध्ये. सो हा असतो पहिला लेवलचा कोर्स. त्यानंतर 3 मंथचा असतो, त्याच्यामध्ये आपण ऑल ओव्हर गोल तयार करतो. 90 डेज आपल्याला मनाचं प्रोग्रामिंग करायला लागतात, 66 to 90 डेज. तसा आहे तो कोर्स. त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युअली तुम्ही जे ठरवता ते मिळवता. हे 90 दिवसामध्ये होतं आणि असेच रिझल्ट आहेत. त्यानंतर सर्टिफिकेशन आहे, होपोनोपोनो EFTचं आहे, NLP आहे, हेल्थ मास्टरी आहे, रिलेशनशिप मास्टरी आणि मेडिटेशन मास्टरी, असे वेगवेगळे कोर्स आहेत. सगळ्याचा मिळून एक कोर्स पण आहे आणि सगळे वेगवेगळे पण आहे. अशा प्रकारे हे कोर्सेस असतात. ज्यांना एनरोल करायचं असेल त्यांना ती लिंक देण्यात येईल. जे ऍप आहे त्या ऍपची लिंक दिलं की तुम्हाला एनरोल करता येतं. वेबसाईट पण आहे, दोन्हीकडनंही आहे. आणि मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केल्यावरही ती लिंक पाठवली जाते आमच्याकडनं. सो असंही आहे. आणि हे सगळं ऑनलाईन, सगळं ऑनलाईन पद्धतीमध्ये झूमवर होतं, त्या ऍप थ्रू होतं. झूम ऍपवरनच सगळ्याचा ऍक्सेस असतो. आणि त्याच्यात रेकॉर्डिंग्स पण राहतात. सो ऑल ओव्हरच असं हे होतं कोर्सेसच्या बाबतीत म्हणायचं झालं. आता कोर्सेस वगैरे का बोललं जातं, कारण की मी जे सांगतेय ते तुम्ही स्वतः करू शकता, पण जेव्हा एका लिमिट नंतर तुम्हाला रिझल्टही यायला लागतात, मग आता पुढे काय करू ही जेव्हा वेळ येते तेव्हा ते कोर्स जॉईन करण्याची वेळ असते. आणि ज्यांना इमिजिएटली वाटतं की नाही मी करायलाच पाहिजे, त्यांनी इमिजिएटली जॉईन करायचं असतं. कारण ग्रोथ ही अशी आहे की ज्याला पाहिजे तो इमिजिएटली जॉईन करतो. मग पैशाचा विचार न करता पण जॉईन करतात, कारण पैसे मिळतात.
कोर्समध्ये येणाऱ्यांनाही मिळतात. हाच माझा मेन हे असतो, गॅरंटीड रिझल्ट म्हणते मी त्याला, करेक्ट. की तुम्ही जर इच्छा ठेवली तर तुम्हाला पैसेही येणार, कारण एनर्जी आहे ती कुठूनही फ्लो होते. जेव्हा तुम्ही मला देता तेव्हा तुमच्याकडे पण येणारच आहेत, कारण पैसा हा येत असतो जात असतो, कायम असाच आहे तो. सो जेव्हा तुम्ही मला देता तर तुम्हालाही तसेच मिळणार आहे. आणि जर तुम्ही माझ्या एका पर्टिक्युलर कोर्सची फी भरली, मी लिटरली बघितलंय माझ्या हायएस्ट कोर्सची फी पण त्यांना 10 दिवसात कोणीतरी गिफ्ट केली, हो. इतकं आहे ते. सो माइंडसेट हे म्हणते मी, की मी जरी दिले तरी मला ते मिळतात परत. आणि त्याने तो रिझल्ट म्हणून पाठवला होता मला. एवढी रक्कम मला गिफ्ट म्हणून मिळाली आहे, असं त्याने लिहून पाठवलं होतं. बर. सो आणि ती मोठी आहे रक्कम तशी. बरोबर. सो तशी मिळणं, आणि सगळ्या लेव्हलची लोक आहेत, म्हणजे असं नाही की ज्यांच्याकडे नाहीयेत असं काही नाही. याची काही एक्झाम्पल्स देऊ शकशील का, की जे लोकांनी एनरोल केलंय आणि त्यांना त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय? हो, भरपूर आहेत. हेल्थमध्ये म्हणायचं झालं तर आजच ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस माझ्यासोबत येऊन केल्यामुळे सुद्धा तो म्हणजे टाचेचं दुखणं थंडीमध्ये असतं किंवा थंड झाल्यावर कदाचित असतं किंवा वर्षानुवर्ष पण असतं, काही लोकांचं काही ना काही असतं, ते पूर्णपणे गेलंय या प्रॅक्टिसेसमध्ये, जे कोर्समध्ये आल्यावर. बर. त्यांनी आजच रिझल्ट सांगितला मला, लेटेस्ट आहे म्हणून जस्ट आत्ता लगेच सांगितलं, बारी. की असं झालं. संधिवात पूर्णपणे निघून गेला. आणि रिटर्न टेस्टिमोनियल दिलं होतं त्याचं. डिप्रेशन काय असतं, अतिविचार करून 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 ते डिप्रेशन मध्ये रूपांतर होतं. म्हणजे सतत घाबरणं, भीती वाढते मनातली. बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टी 10 दिवसात पूर्ण रिलीज झालेल्या आहेत. गोळ्या बंद करायची वेळ येईल इथपर्यंत, म्हणजे गोळ्या घेणारे लोकच येतात, आणि ते मात्र आपण डॉक्टरलाच विचारून करायचं असतं, पण ते होतं. बरोबर. फक्त आपल्या मनातील सगळे नको असलेले विचार बाहेर पडून जातात. हे मी जेवढे सांगते 10 दिवसामध्ये प्रॅक्टिसेस करा त्याच्याने. हेल्थच्या बाबतीत अजून असंख्य मायग्रेन सारखी गोष्ट जाते. बीपी डायबिटीस साठी जास्त प्रयत्न करावे लागतात. लगेच एका दिवसात पूर्ण होतं असं नाही, पण येस, तिथे लाईफस्टाईल डिसीज आहेत ते, त्यामुळे लाईफस्टाईल जशी सुधारते आपोआप होऊन जातं सगळं नॉर्मल. गोळ्या पण बंद होतात, त्याचे रिव्हर्सलचे पण कोचेस येतात आता, त्यामुळे तोही काही प्रश्न नाहीये. दॅट्स रिअल. त्यानंतर आहे रिलेशनशिप्स, म्हटलं तसं नात्यांमध्ये त्रास आहेत, प्रॉब्लेम आहेत असं म्हणत असतात सगळेजण. पण प्रॉब्लेम आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये एखादा माणूस तुमच्याशी बोलला तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल विचार केला, म्हणजेच तुम्ही त्याला रिस्पॉन्स केला, त्यामुळे ते प्रॉब्लेम असतात. तर ते रिस्पॉन्सच नाही केला तर प्रॉब्लेम नसणारच आहेत. मग ते रिस्पॉन्स केला आहे तर आपल्या मनातून ती भावना काढून टाकण्यासाठी अगेन ह्या टेक्निक्स वापरतात लोक. आणि तसं आता रिसेंटलीच नवरा बायकोंमधला एक इश्यू होता, जो बरेच वर्ष थांबला होता. कालच सांगितलेला रिझल्ट आहे हा, आणि एका दिवसात तो सॉर्ट झाला, फक्त त्यांनी होपोनोपोनो केलं होतं. सो रिलेशनशिपमध्ये म्हणायचं तर हे, इवन तुम्हाला नवीन रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायचं आहे तर तेही होतं. फिलिंग स्ट्रॉंग असायला हवी आपली, आणि क्लिअर असायला पाहिजे मला काय पाहिजे ह्याबद्दलच्या भावना. तर पार्टनर पण मॅनिफेस्ट करता येतात. पर्टिक्युलर असं नाही म्हणणार मी, कारण इट्स ऑल कार्मिक. कितीही नाही म्हणलं तरी ते असतात गोष्टी ठरलेल्याच, की कधी काय होणार आहे ते, पण आपल्याला माहिती नसतं ते. त्यामुळे आपल्याला काय हवंय ह्याच्याबाबत क्लिअर राहिलं की समोरून तशीच माणसं येतात. लाईक अट्रॅक्ट्स लाईक, किंवा आपण एनर्जी अट्रॅक्ट करतो म्हणतो ना आपण, तसं होतं. सो रिलेशनशिपमध्ये तसे रिझल्ट आलेले आहेत. करिअरच्या बाबतीत जॉब मिळणे, मग साधा जॉब असू दे, जॉबमध्ये प्रमोशन असू दे, गव्हर्नमेंट जॉब असू दे, कुठच्याही प्रकारचा जॉब. तर आजच सांगितलंय त्यांनी, तर त्यांच्या बायकोने जॉब मॅनिफेस्ट केला, प्रमोशन बरोबर केला, अनबिलिव्हेबल सॅलरी, म्हणजे अपेक्षाच नाही करू शकत अशा प्रकारे मोठी सॅलरी मिळाली आहे. सो तेही झालंय. गव्हर्नमेंट जॉबही मॅनिफेस्ट केलेला आहे. इथे काय होतं तर आपण काय धरून, गव्हर्नमेंट जॉबमध्ये जनरली काय धरून बसतात, 3-3, 4-4 वर्ष रिपीट करतात, आणि बरं मी 4 वर्ष अभ्यास करतोय हे सांगतात लोक. म्हणजे मला त्याच्यावर तर एक आता आता हल्ली तर मला असं वाटतं की अभ्यासिका, अभ्यास या सगळ्या गोष्टीतून कितीही म्हटलं तरी आपण दिवस रात्र नाही अभ्यास करत, कोणीच नाही करू शकत फोकसनी.
मनात एक चालू आहे आणि बाहेरनं वाचताय हे असेल, पण फोकसनी इतका वेळ जास्त बसायला नाही लागत. 4-4 वर्ष त्याच्यामध्ये घालवतात, रिपीट करतात वर्ष, असं हे होतं. आणि रिपीट केल्यानंतरही मला ते कॉलेज नाही मिळालं, की ते दुःख एक वेगळं असतं. वेगळंच आहे. मग त्यापेक्षा जे आपल्याला चांगलं येतंय त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात करून बरोबर हे करायला सुरुवात करायची. असं मी हल्ली सजेस्ट करते भरपूर लोकांना, की गव्हर्नमेंट जॉबच्या नादामध्ये घरची परिस्थिती नाहीये, पण मी गव्हर्नमेंट जॉबसाठी परीक्षा देतेय. मी स्टुडंट आहे म्हणून माझ्याकडे पैसे नाहीयेत. असे म्हणणारे खूप जण येतात. पण अगेन जर तुम्हाला बुद्धी आहे, तुम्ही डिग्री घेतलेल्या आहात, तर बसून राहणं हा कोणत्याच जमान्याचा हे नाहीये. म्हणजे कुठेच व्हॅलिड गोष्ट नाहीये, की बसून राहतोय आपण. त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट नाही असं म्हणेन. आपल्याला काही ना काही करत राहणं मस्ट आहे. मग हवं तर तुम्ही 2-3 तास करा. दिवसातले तास डिव्हाइड करा. एवढा तास अभ्यास करणार आहे, एवढा तास हे करणार आहे. पण गव्हर्नमेंट जॉबच्या ह्याच्यात अभ्यास करणे हा एक वेगळा मुद्दा आहे आताच्या काळात. तसेही मिळतात मॅनिफेस्टेशननी, म्हणजेच मला मिळालं आहे. आपण त्या भावनेमध्ये गेलो ना, की माझं हे झालं आहे. ती बरोबर. एक्साइटमेंट आली, की गोष्टी वर्कआउट व्हायला सहज सुरुवात होतात. ती एक्साइटमेंटच आधी येत नाही. समहाऊ आय एम ब्लेस्ड विथ दॅट, की मला आधीच एक्साइटमेंट येते सगळ्या गोष्टीची व्हायच्या आधी. करेक्ट. सवय असं राईट, म्हणतो आपण राईट. त्याला. आणि पैसा. पैसाही हेच आहे अगेन. बिझनेस एकाने चालू केलाय असं आपण एक्झाम्पल घेऊ, की 1-1.5 वर्ष मे बी चालू होऊन झालेत हो. आणि म्हणावं तसं त्याला ग्रोथ ग्रोथ नाही. नाहीये आणि कुठेतरी अडकल्यासारखं वाटतंय. ठीक आहे. पर्यायाने पैसे मिळत नाहीत, नाव होत नाही वगैरे वगैरे ह्या आल्याच त्याच्यामध्ये. बरोबर. घरचे मागे लागले, त्रास देत आहेत, हो. XYZ ज्या काय गोष्टी असतात. हो. तर अशा व्यक्तीला ऍज अ ब्ल्यूप्रिंट हा. म्हणून तू काय सांगशील, की ऍटलिस्ट ह्यानी सुरुवात कर, म्हणजे मग एक गायडन्स मिळेल आणि थोड्याशा गोष्टी व्हायला लागतील. हा खूप छान प्रश्न आणि बरं झालं हे विचारलं. ते मला हे सांगायचं राहिलंच आहे हेल्थ रिलेशनशिप करिअर मध्ये. तो बिझनेसच्या बाबतीत असं आहे, एक तर मी काय करू शकते हे क्लिअर असायला पाहिजे. बरं ठीक आहे, तुम्ही चालू केलायत आणि तो स्टक झालाय कुठेतरी असं. बऱ्याच जणांना असतं, मला विचारच नाही केले जात मोठे. हा महत्वाचा मुद्दा असतो. आणि विचार केला तरी कोणीतरी येऊन तुझ्याकडनं होणार आहे का असं म्हणून जातं. आणि तो होणार आहे का हे भाव आपल्या मनात स्टक होतात. म्हणजे सुप्त मन काय घेतं, तुझ्याकडनं होणार आहे का. आणि माझ्याकडनं नाही, आय एम नॉट कॅपेबल ऑफ डुईंग दिस, माझी लायकी नाहीये ते करण्याची, असं कुठेतरी अडकल्यामुळे ते स्टक होणं बिझनेसमध्ये ते त्याच्यामुळे होतं. इथे तुम्ही काय करू शकता, अगेन होपोनोपोनो प्रॅक्टिस, ज्याच्यामध्ये पहिलं वाक्य हे असायला पाहिजे की माझ्याकडे 5 क्लायंट्स येत आहेत, तर माझ्याकडे रोज 10 येत आहेत. 10 येत असतील तर 20 येत आहेत, 20 असतील तर 40 येत आहेत. आता त्याच्याबद्दलचं इतकं इफेक्टिव्ह आहे हे, की मी जेव्हा जेव्हा हे करते तेव्हा ऍक्च्युली त्या दिवशी तितका काउंट असतो. आणि हे माझ्या क्लायंट्स कडनं पण आलेलं आहे, की बिझनेसमध्ये त्यांनी परवाच्याच दिवशीच माझ्याकडे 5 क्लायंट्स आले आहेत असं त्यांनी म्हटलं आणि होपोनोपोनो कंटिन्यू केलं. दुपारपर्यंत 5 क्लायंट झाले होते त्यांचे. सो तुमच्या मनापासून किती स्ट्रॉंग आहे, की मला बिझनेस हवा आहे. आता बिझनेस करायचा म्हटल्यावर तुम्ही कंटिन्युअसली लोकांशी बोलत राहणे, म्हणजे नेटवर्किंग करणं पण महत्वाचं आहे. ऍक्शन पार्टमध्ये हे पण येतं, की मी जेव्हा सुरुवात केली, मला आता इतकं फास्ट सुचतं त्याच्यामध्ये, कुठच्याही बिझनेसमध्ये. एक तर नेटवर्किंग करायला पाहिजे, मला पाहिजे ही भावना पाहिजे, कायम हंगरी असलं पाहिजे, मला मिळायला पाहिजे या गोष्टीसाठी. मी कशाला जाऊन बोलू, हा इगो बाजूला ठेवला पाहिजे. हा इथे सगळ्यात स्टक कुठे होतं, इथे होतं. इगो असतो प्रत्येक माणसाचा आणि त्याच्यामुळेच स्टक असतात. नाहीतर ग्रोथ इज मस्ट. आणि म्हणजे लिटरली आता कोणाचं पर्टिक्युलर म्हणायचं नाही, पण आपल्या इथे भारतामध्ये आहेत काही लोक अशा प्रकारची. आता त्याला कास्ट म्हणलं जातं, पण त्याची गरज नाही आहे ऍक्च्युली. तो स्वभाव असतो माणसाचा. पण सगळ्यांशी मिळून जुळून राहणे असे काही लोकांचे स्वभाव असतात आणि त्याच्यातनं बिझनेस चांगला झाला पाहिजे असा विचार असतो. सो सगळ्यांशी चांगलंच वागणं, कोणाचंही काही मनाला लावून न घेणं आणि एनी टाइम शॉप ओपन असणं किंवा आपला बिझनेस एनी टाइम यू शुड बी रेडी, हा भाव असेल तर बिझनेस का होणार नाही. प्रायमरीच करायला लागतो, तुम्हाला आयुष्यभर असं नाही करायला लागत, पण ते कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे. सो कन्सिस्टन्सी
कंटिन्युअसली मी करेन आणि तो हंगर असला तर बिझनेस होतोच. हम्म. पण लोक काही म्हणू देत, फक्त हा माइंडसेट आणायला तयार लागेल. करणं गरजेचं आहे. तयार करणं तो गरजेचं आहे. बऱ्याचदा तोच लॅक असतो. हम्म. आणि मग इगो एक असतो ना मेनली, की मी का जाऊ, मी कसं जाऊन विचारू त्या माणसाला. हम्म. विचारायला काय होतंय, त्यांची एनर्जी मॅच झाली, त्यांना हवी असेल, रिक्वायरमेंट असेल तर खरंच घेणार आहेत ते, नसेल तर नाहीच घेणार आहेत ते. पण नाही घेतलं म्हणून त्याचंही वाटून घेण्याची गरज नाही. दुसरी हम्म. लोक असणार आहेत तुमच्यासाठी, कारण जगामध्ये असंख्य लोक आहेत. मी हे कशावरनं सांगते, मी कोचिंग मध्ये आहे, माझ्यासारखे अनेक कोच आहेत आता भारतामध्ये पण आहेत, बाहेर पण आहेत. सगळ्या कोचेसकडे असाच बिझनेस आहे, अशीच लोक येतात जे कन्सिस्टंटली करतात. हम्म. का तर त्यांच्या एनर्जीला मॅच होणारी लोक येतात. बरोबर. माझ्याकडचे कमी होतात का? नाही. काही लोक माझ्याकडेही करतात आणि दुसऱ्यांकडेही करतात, बर. इतकं असतं. हम्म. आणि त्याच्यात वावगं काहीच नाहीये, कारण आपण शिकतोय. लर्निंग इज द थिंग. आयुष्यभर शिकत राहणे हा महत्वाचा भाग आहे. शिकल्यामुळे नवीन गोष्टी कळतात, आपण नवीन गोष्टी वापरतो, इम्प्लिमेंट करतो आणि पुढे जाऊ शकतो. हम्म. सो शिकणं इज अ मस्ट, बरोबर. हे आहेच. आता ह्याच्यामध्ये बिझनेस वाढवण्याकरता 4 महत्वाच्या गोष्टी असं म्हणायला झालं तर होपोनोपोनो तुम्ही म्हणा किंवा कंटिन्युअसली मोबाईलवर लावून ठेवा आणि माझ्याकडे दिवसभर क्लायंटच्या रांगा आहेत असं म्हणा. त्या दिवशी रांग असणार हम्म. गॅरंटीड, कारण तुम्ही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या मनातनं काढून टाकताय. सो ही एक झाला. EFT करा तुमच्या डोक्यातल्या भावना काढून टाकण्यासाठी. मग समजा तुम्हाला तुमचं काय चालू आहे ते कळत नाहीये, तर मला रोज 10 क्लायंट्स येत आहेत किंवा मला रोज 1,00,000 रुपये मिळत आहेत, ज्या बिझनेसमध्ये लाखो रुपये मिळणं शक्य असतं, असं टॅप करायचं सकाळ संध्याकाळ. हम्म. ही दुसरी हे झाली. तिसरं कन्सिस्टंटली करणं. चौथं हारच नाही मानायची त्याच्यामध्ये, की आज नाही होते अपयश, हीच तर मजा आहे पहिली, हम्म. की ते आल्याशिवाय कळणार नाही पुढे कसं जायचं ते. बरोबर. पण कारण हा चॅलेंज मे बी असू शकतो की समजा हे 7 दिवस 8 दिवस पहिले जे आहेत 10 कठीण जातं दिवस मी करायला. केलंय समजा आणि तो रिझल्ट नाही येते, पण मग त्याच्यावर त्यांनी पण माझ्या माइंडसेट वरती काहीतरी परिणाम होऊ शकतो. तर तो न होऊ देता हे कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे. हो, न होऊ देता म्हणजे जेव्हा बर्निंग डिझायर असतं ना, तेव्हा काही झालं तरी मला मिळणारच ही इच्छा असते. आणि ती इच्छा असते तेव्हा ते सक्सेस होतं. 7-8 दिवसाच्या प्रयत्नांनी आयुष्यात कोणाच्या काही फरक नाही पडत. प्लीज, म्हणजे असं म्हणू नका, असंच म्हणेन मी. बरोबर. ती कन्सिस्टन्सी नाही म्हणू शकत आपण त्याला. हे तुम्ही 2 वर्ष केल्यावर बोललात तर एक वेळ काहीतरी मेजर चूक होते असं म्हणू शकतो. 7-8 दिवस इज नथिंग. त्यांनी येऊ पण नाही विचारायला काय करू म्हणून, होत नाहीये हे. राईट. आता हे जे कॉन्व्हर्सेशन जी लोक ऐकतायत किंवा असे बरेच कॉन्व्हर्सेशन ज्यांनी ऐकले पण तरी अजून ते काठावर बसलेत की त्यांना थोडं थोडं पटतंय, त्यांना करायचं पण आहे, कारण सक्सेस मिळवायचा पण आहे, पण या गोष्टींमध्ये उतरायची अजून तयारी नाहीये. तर अशा काठावर बसलेल्या लोकांना काय सांगशील की आयुष्यात रिस्क शिवाय काही नाहीये, चेंज शिवाय काही नाहीये. हे जोपर्यंत ऍक्सेप्ट नाही करणार तोपर्यंत आहे तिथेच राहणार. सो 1% चेंज मी जे म्हणते, 365 दिवस आहेत. 365 दिवसात रोज 1% चेंज केला तर तुमचं आयुष्य बदलणार नाहीये का सांगा. सो काठावर बसलेल्यांसाठी रिस्क थोडीशी घ्यावी लागते. लाईक मी एक एक्झाम्पल म्हणून सांगते, आता माझंच येत आहे परत परत असं होतंय. माझ्याकडे जेव्हा काहीच म्हणजे मॅनेज करून पैसे असायचे, सगळीकडनं मॅनेज करून करायचे मी जेव्हा स्टार्टिंग मध्ये, कारण माझं डिसिजन होतं मला ह्याच्यामध्ये यायचंय. देर वॉज नो वन विथ दॅट. मग पॉडकास्ट करायचा होता पहिला, तिथे पैसे द्यायला लागणार होते 20,000 रुपये. बरं, माझे उद्योग असे असायचे की अरेंज करायचे तर मी ते क्रेडिट कार्ड मधनं पण फिरवायचे, म्हणजे वेगळ्या पद्धतीने बरेच उद्योग करायचे मी तेव्हा. आणि तेव्हा तेही नव्हते आणि ते सुद्धा मी 10 दिवसांनी मॅनेज करून दिले. पण त्या 20,000च्या पॉडकास्टने मला 10 लाख रुपये दिलेत. सो दॅट वॉज अ रिस्क टेकन बाय माय एंड, की जे होईल ते होईल, मी करून घेईन काहीतरी. पैसे मिळत नव्हते का, मिळत होते, पण काही वेळा असतं मॅनेज करावे लागतात किंवा खूप शिस्तीत वापरणारे पैसे लोक वेगळी असतात, मी त्यातली नव्हते म्हणून.
म्हणजे काटकसरीने जगणं हे मला कधी जमलं नाही. आता कारण मी अबंडन्स मध्येच जगत आले आणि मला अबंडन्स मिळतं पण आहे. मी असं त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही. सो ज्यांना असं नाही जमत त्यांच्यासाठी जस्ट सांगते, की थोडीशी रिस्क घ्यायची. त्याच्यानंतर मी रिस्कवर रिस्क थोड्या प्रमाणात घेतच गेले, की जिथे पैसे द्यायला लागतात तर ओके द्यायचे. रिटर्नमध्ये येतच असतात. परत ते आलेले पण परत खर्च होतातच ना. म्हणजे ₹10,00,000 राहिलेत का? तर नाही राहिलेत. ते पुढच्या मार्केटिंगसाठी, पुढच्या गोष्टींसाठी द्यायला लागतात. बरोबर. सो अल्टिमेटली तुम्ही कितीही कमवले तरी ते संपतातच. मग ते हम्म. इन्व्हेस्टमेंट करतो, नाहीतर कुठेतरी आपण अ, पैसे ठेवायचेत म्हणून ठेवतो किंवा घरं गाड्या घेतो. त्याच्यावरनं मला आठवलं मगाशी कर्जाबद्दल आपण हो, बोलत होतो. हो, हो. तर तो पण फार इंटरेस्टिंग पॉइंट आहे, की हो, तो माइंडसेट काय आहे लोकांचा कर्जाच्या बाबतीत हो, बघण्याचा हो. आणि तो कसा चेंज करता येऊ करता येतो? शकतो. कर्ज कर्जावर खूप लोक खूप मला असे डीएम येतात, की मॅडम खूप कर्ज आहे माझ्याकडे. ते कसं भरू? माझ्याकडे पैसेच नाहीयेत काही द्यायला. कर्ज घेतलं कोणी? इथे हा विचार करायची विषय आहे. कर्ज घेतलं तुम्ही. तुम्हाला काहीतरी हवं म्हणून घेतलं. मग ते भरता येत नाही म्हणजे ईएमआय सुद्धा भरता येत नसेल, तर तुम्हाला काम करायची गरज आहे. हम्म, सगळ्यात पहिली गोष्ट. हम्म, आणि लोन एक लोन संपवायला दुसरं लोन घेतात, दुसरं लोन संपवायला तिसरं घेतात. असं ते सर्कल करत असतात लोकं. पण त्यातनं मी बाहेर पडायचे हा विचार एक मनात असला पाहिजे. कारण असे खूप असतात आणि कधी-कधी त्याच्यात अडकून जातात लोकं, की आता मी काय करू? का दरच महिन्याला असे येतात. त्याला सगळ्यात सोपा ऑप्शन जास्त कमावणे हा आहे. पण ते जास्त कसे कमवायचे? तर मला कमवायचेत हा भाव असणं, त्याच्यातनं मार्ग मिळतात. हम्म, आय एम ओपन टू रिसीव्ह या भावनेमध्ये असणं, त्याच्यातनं मार्ग मिळतात. होपोनोपोनो कंटिन्युअसली मनातल्या मनात केल्याने मार्ग मिळतात. आता मी हे 2-3दा एक्झाम्पल सांगितलं पण आहे. पण अगेन आता आपला विषय चाललाय कर्जाचा म्हणून सांगते. कर्ज असणाऱ्यांनी आणि आता सिंपल आहे. समजण्याची गोष्ट अशी आहे, की घरं आणि गाड्या घेताना कर्ज काढावी लागतात. ॲटलीस्ट जॉब करणाऱ्यांना तर काढावी लागतात. मग तिथे कर्ज आहे, कर्ज आहे, कर्ज आहे म्हणून आपण आपला माइंडसेट खराब करून घेतोय ना. जर घर घ्यायचंय तर कर्ज काढावं लागणार आहे. ॲक्सेप्ट इट. हम्म. ते लवकर कसं संपवू शकेन ह्याचे प्लॅनिंग करा. तेही जमत नसेल तर जास्त कसे कमवायचे याचे प्लॅनिंग करा. हे लॉजिकल रिझनिंग झालं करेक्ट, याच्याबद्दलचं. करेक्ट. पण मी माझ्याकडे लोन आहे आणि मग त्यामुळे होतं काय, सुप्त मन जे म्हणते ना, तर आपण कंटिन्युअसली रिपीट करत राहतो, माझं लोन आहे, माझं लोन आहे, माझं लोन आहे. आणि बरं त्या लोनमध्ये काहीच भरत नाहीत. हम्म, वेगळीचकडे सगळी पैसे खर्च केले जातात. लक्झरीमध्ये जातात बेसिकली. हम्म, कारण आताची ती फॅशन पण आहे. हॉटेलमध्ये जेवणं आहे, हॉटेलमध्ये जाणं आहे, फिरायला जाणं आहे. सगळे वीकेंड्स आपण फिरत असतो सगळे लोकं. हम्म, मग तिथे घालवतात पैसे लोकं. लोन आहे म्हणून म्हणून. हम्म, म्हणजे प्रायोरिटी कुठे द्यायची हेही इथे फिगर आउट होत नाही. हम्म, आपल्या मेंदूलाच आपण पेचात ठेवतो. ते सुप्त मन जे म्हणते मी ते हम्म, सबकॉन्शियसली असं होतं, की लोन आहे म्हणत राहणार, पण लोन काढूनच परत फिरायला जात राहणार. हम्म. हा भाग होतो. सो इथे थोडंसं क्लिअर होण्यासाठी होपोनोपोनोचा उपयोग होतो अगेन. मी फायनान्शियली इंडिपेंडंट आहे असं म्हणून तुम्ही म्हणायला सुरुवात केली किंवा तुम्हाला जेवढं लोन भरायला पैसे लागतात त्याच्यापेक्षा जास्त अमाउंट तुम्ही महिन्याला कमावताय असं म्हणून ते ईएफटी केलं. तुमचे लोनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हळू-हळू. इंटरेस्टिंग. सो आणि हे मी सुद्धा सॉल्व्ह केलेलं आहे. लोकांच्या आयुष्यातही सॉल्व्ह झालेलं आहे. जसं मी म्हटलं तसं एक माझं 1 to 1 साठी आले होते एक जण, ज्यांना करोडोंची लोन आहेत. ही इज व्हेरी पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी. पण थोडंसं स्टक कुठेतरी फील होत होतं. आता कुठनं भरू? हम्म, असं झालं होतं. त्यांनी लिटरली मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या. एका दिवसात 1 करोडचं लोन क्लोज केलं होतं त्यांनी. हम्म, बिझनेसमध्ये होते त्यामुळे करोडोचीच लोन होती त्यांची. पण ते मॅनेज होत नव्हते पैसे. तर कोणाकडनं जे पैसे यायचे होते, ते फक्त 3 तास शांतपणे होपोनोपोनो केलं. कुठनं यायचे तिकडनं येऊ देत, असा विचार केला. तर जे देणार नव्हते त्यांनी पैसे दिले त्यांना. ₹3.5 लाख एका अर्ध्या तासात. हम्म, जे थोड्या वेळापूर्वी बोलले होते, की माझ्याकडे नाहीयेत द्यायला, त्या माणसाने दिले त्याने ते. हम्म, सो धिस इज हाऊ एनर्जी चेंज होते. होपोनोपोनो केल्याने आपण समोरच्या माणसाची पण एनर्जी चेंज करतो. म्हणजे त्यांच्या मनात चांगले भाव निर्माण होतात आपल्यासाठी. बरोबर.
आणि होपनोपनो का काम करतं ते त्याच्यासाठी आहे, की मग ते कुठच्याही लेवलला होतात, फक्त पैशासाठी नाही. ते हेल्थ, रिलेशनशिप, करिअर कुठेही होतात. इंटरेस्टिंग. बऱ्याचदा असं म्हणलं जातं बघ की डार्क कलरचे कपडे घालू नका हं. किंवा असे म्हणजे कपड्यांचा किंवा ओव्हरऑल तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये इन्व्हेस्टमेंटचा किती फरक पडतो ग्रोथमध्ये? ओके. ओके. मुद्दा चांगला आहे. आता एका लेव्हलला गेल्यानंतर लोकं खूप तुम्हाला बघायला लागतात आणि त्याच्यानंतर बोलणं येणं हे ठीक आहे मी म्हणते. पण माझ्यासारखं म्हणजे मी कोच आहे समजा आणि लोकांचं लक्ष माझ्या कपड्यांकडे आहे. हम्म, तर ते कॉन्ट्राडिक्टरी आहे असं मला वाटतं. कारण मी बोलते आणि ते करणं हे महत्वाचं आहे. मला बघणं महत्वाचं नाहीये. ही सगळ्यात महत्वाची बाब आणि हे माझा आधीपासूनचा माइंडसेट होता. आणि मग मी साध्या ड्रेसमध्ये असायचे. म्हणजे कोचिंग ह्याच्यामध्ये नाही, कोचिंगमध्ये असताना मी साध्या ड्रेसमध्ये असायचे. परत मी माझ्या बिझनेस कम्युनिटीमध्ये सुद्धा हे ऑब्झर्व्ह केलं, की लोकांचा माइंडसेट असा आहे, की कोच म्हणजे कोटमध्ये असतो, हम्म, वेस्टर्न फॉर्मल्समध्ये असतो आणि मग ते दिखावा असतो आणि हम्म, तो खरंच दिखावा असतो. मी असं म्हणत नाही ते घालू नये. मी पण घालते. आता मी त्याच्यामध्येच असते. पण ते एका लेव्हल नंतर मी घालणारच होते. हम्म, पण म्हणजे मी फक्त कोट घातल्यावर मी कोच असते का? हम्म, हा माइंडसेटचाच भाग आहे ना. अगेन लोकांनीच ते बनवून दिलंय कुठेतरी, बरोबर. की तुम्ही असं केलत म्हणजे स्टेटस दाखवायच्या पद्धती आहेत ह्या वेगवेगळ्या, की मी करेक्ट. असं आहे आणि मी अशी दिसली पाहिजे. सो डाउन टू अर्थ राहणं हे जगातली सगळ्यात सुखी गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण आपण जे आहोत ते असतो कायमच. पैसा मीही कमवते. मला काय घ्यायला कमी नाहीये. मी सहज घेऊ शकते. पण असं नाहीये ना, की मी ड्रेस घातलं म्हणजे माझं काम प्रूव्ह होतं. मी सगळीकडेच आता फॉर्मलमध्ये असते, सगळ्या गोष्टी असतात. पण हा माइंडसेटचा भाग आहे प्रत्येकाच्या, की कोच म्हणजे टाय आणि कोटमध्ये असला पाहिजे. म्हणजेच तो बरोबर आहे किंवा तो काम त्याचं योग्य करतोय. दॅट्स अ पर्सनॅलिटी ट्रेट असं म्हणेन मी. करेक्ट. तो आता आहेच म्हणजे एका लेव्हल नंतर तो येऊच लागतो. तर पर्सनॅलिटी छान ठेवणं हे बघणाऱ्याच्या दृष्टिकोनातनं पण हे असतं. म्हणजे आपण छान ड्रेसिंग केलं तरी पर्सनॅलिटी शोभूनच दिसते. तुमच्या बोलण्यातनं पण पर्सनॅलिटी शोभूनच दिसते. कारण हे आपल्या इथे जास्त आहे असंही मला जाणवतं. जसं आपण मगाशी बोललो, बरोबर, बरोबर. की भारताबाहेर लोकं म्हणजे मी मॅनिफेस्टेशन करणाऱ्या मुली अफाट घाणेरडे ड्रेस घालून बसलेल्या बघितल्यात मी. म्हणजे शो ऑफचे ड्रेसेस बेसिकली. आणि मी रिसेंट आता तुम्ही म्हणलात ते त्याच्यावरनं लक्षात आलं, की डू दिस फॉर 7 डेज अँड यू विल गेट आणि त्यांचे नेकलाईन खूप डीप असते. म्हणजे बरोबर. मग दॅट इज नॉट अ प्रोफेशनल हे ना, म्हणजे मी त्याच्यावर बोलायला काही आले नाही, पण माझा असं म्हणायचा उद्देश आहे, बरोबर. इट्स ओन्ली माइंडसेट. तुमचा माइंडसेट कसा आहे तसं तुम्ही बघणार. हम्म. परसेप्शन असतात प्रत्येकाची जगामध्ये Right. आणि त्याप्रमाणे लोक बघत असतात प्रत्येक गोष्टीकडे. हम्म. सो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली वेगळा असू शकतो, त्याबद्दल काही कमेंट्स नाहीत. बट येस, तो माइंडसेट पण बदलू शकतो. एवढंच हे आहे. इंटरेस्टिंग. आता ह्या विचारांबरोबर अजून काही त्याला सपोर्टिंग प्रोडक्ट्स आहेत का की तू पण आता लॉन्च केलेले हो आहेस काही प्रोडक्ट, हो हो. तर त्या प्रोडक्ट्स बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. येस. सो आता मॅनिफेस्टेशन हे विचार, विश्वास, कृती ह्यावर घडतं बेसिकली. तर हे विचार स्वतःमध्ये आणण्यासाठी आपण प्रोडक्ट वाईज काय करू शकतो हा विचार केला आणि त्याच्याने मी मॅनिफेस्टेशन बॉटल आणली. तर त्याच्यावर मी अफर्मेशन्स लिहिलेली आहेत. आय एम रिच, आय अचीव्ह एनिथिंग आय पुट माय माइंड इन टू, आय एम हेल्दी, माझ्याकडे अट्रॅक्ट होतात, मी श्रीमंत आहे, असं सगळं म्हणजे इंग्लिशमध्ये आहेत माझ्याकडे आहेत ती आत्ता, पण ती कस्टमायझेबल आहेत. सो अशी बॉटल्स मी इंट्रोड्यूस केल्या, ज्यामध्ये रात्री पाणी भरून ठेवलं आणि सकाळी पिलं. ते पाण्याची टेस्ट पण वेगळी असते आणि पाणी पिताना जेव्हा आपण जर त्या फिलिंग्स घेत असू, ते वाचतो ना आपण जनरली बॉटलवर लिहिलेलं, त्या फिलिंग्सने पाणी पिलं, ती एनर्जी आपल्यामध्ये जाते आणि त्या गोष्टी लवकर पूर्ण व्हायला मदत होते. म्हणून मॅनिफेस्टेशन बॉटल. बर. माझ्याकडे एक डायरी आहे, मॅजिक डायरी असं म्हणते मी त्याला. तर डायरीमध्ये आपण अफर्मेशन्स लिहितो. आपण ती मॅजिक डायरी काय, आपण लिहितो ते खरं होतं. म्हणून ती त्या वहीमध्ये जे लिहाल ते खरं होणार, कारण इट इज अबाउट एनर्जी. आपण फिलिंग देऊन जे लिहू ते खरंच होत असतं. ते रिपीटेडली लिहिलं तर ते अजून खरं होतं. सो दॅट इज अ मॅजिक डायरी. सो हे सपोर्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत सगळे त्याच्यामध्ये वापरण्याजोगे. फ्रीज मॅग्नेट्स आहेत. आय एम रिच असं आहे. असे वेगवेगळे वाक्यांचे आहेत. आय एम रिच एक आहे त्यातला.
जर आपण येता जाता आय एम रिच बघत राहिलो तर कुठेतरी आपल्या ह्याच्यामध्ये मी श्रीमंत आहे हा माइंडसेट आला सुद्धा, तर आपल्या आयुष्यात ऍक्शन घ्यायला सुरुवात करतो आपण कुठेतरी काहीतरी. हम्म. कप आहे, कपवर सुद्धा पाणी पिताना आहे मग मनी मॅग्नेट असं जर बघितलं तर पैसे माझ्याकडे येतात हे व्हिज्युअल पटकन येतं समोरनं. आता तू म्हणताना पण आलं ते. हा, राईट. सो ह्यामुळे काय होतं, आपल्या ब्रेनला खरोखर आणि रियालिटी आणि इमॅजिनरीचा फरक फरक कळत नसतो. सो आपण इमॅजिनरी सुद्धा बघितलं तरी ते रियालिटीमध्ये येतं. राईट. सो व्हिज्युअलायझेशन काम त्याच्यामुळे करतं आणि व्हिज्युअल आपण पटकन करतो. आणि मग जसं मी म्हणलं की आय एम अ मनी मॅग्नेट, तर पैसे माझ्याकडे असे खेचून येत आहेत असं आपण पटकन इमॅजिन करतो. बरोबर. तर ते इमॅजिनेशनच तर काम करतं. सो अशी वेगवेगळी प्रोडक्ट आहेत माझी. तुझ्या गोल्स बद्दल आम्हाला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे, कारण तू ज्या अग्रेसिव्हली विचार करतेयस हा. ग्रोथचा, हो. तो माइंडसेट ऍक्च्युली लोकांना खरं शिकायला पाहिजे. तर आम्हाला नक्की जाणून घ्यायचं की इथून पुढे तू 2 वर्ष पण खूप झाली, 6 महिन्यात तू काय व्हिज्युअलाइज करतेस ग्रोथ तुझी? रिचिंग इन 10 करोर्स क्लब ते होणारच आहे, कारण अगेन माझ्या मेंटरकडे त्याचे अवॉर्ड्स आहेत, त्यामुळे जोपर्यंत अवॉर्ड आहे तोपर्यंत मी प्रत्येक वर्षी ते अवॉर्ड घेणार. त्यामुळे हे एक मनी रिलेटेड झालं. पैसाच कमावणे असं माझा हे नसतो, पण पैसा इज अ बाय प्रोडक्ट फॉर देट. आय गिव्ह व्हॅल्यू अलॉट. तो प्रत्येकाने हे जास्त महत्व घेणं गरजेचं आहे की मी व्हॅल्यू काय देऊ शकते लोकांना त्याच्यामधल्या. तर मी लोकांचे आयुष्य बदलू शकते. करेक्ट. माझ्याकडे येणार आहे. करेक्ट. मला जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचायचं इज माय हे. आता मी मराठीमध्ये आहे, पण मराठीमध्ये पण करोडो लोक आहेत. सो 1 मिलियन क्लब मध्ये जाणं ते आहे. ह्या 6 महिन्याच्या आतच ते तर करायचंय मला की 1 मिलियन प्लस फॉलोअर्स असले पाहिजेत, असणार आहेत म्हणजे माझे जास्तीत जास्त. म्हणजे प्रत्येक एका माणसापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे, कारण हे सोपं आहे करणं. आणि मला ते इतकं सोपं कळल्यानंतर मला असं झालंय, अरे तुम्ही शिकला नसाल तरी करू शकता, फक्त मी सांगते तेवढं फॉलो करा. आयुष्य बदलतायत. म्हणजे आपल्या इथे जी गरज आहे भारतामध्ये थोड्या एका लेवलच्या वर यायची लोकांना सुद्धा, बरोबर. तेही आहे. मग गरिबांनाही उपयोगी, श्रीमंतांनाही उपयोगी आहे. की हेल्थ ही आपल्या हातात आहे हे जेव्हा तुम्हाला समजायला लागेल तेव्हा तुम्ही त्याच्यावर काम करायला लागाल ना. सगळ्या भावना आहेत हे जेव्हा तुम्हाला समजायला लागेल तेव्हा तुम्ही भावनांवर काम करायला सुरुवात कराल. आणि भावना जेव्हा चांगल्या, कायमच चांगले विचार कराल तेव्हा वसुधैव कुटुंबकम ही गोष्ट होणारच आहे. आणि आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा असंच आहे की जेवढं प्रेम आपण लोकांना देऊ शकू त्याच्या डबल आपल्याला मिळणार आहे. म्हणजे कलियुगात देव लवकर मिळणार असं म्हटलं जातं अध्यात्माच्या ह्याच्याप्रमाणे. तर ते काय आहे, तर ते हेच आहे की एनर्जी प्लेसेस, एनर्जी गोष्ट, एनर्जीशी जेवढा आपण जवळ जातो, जेवढ्या हायर यांनी आपण विचार करतो तेवढे ते लवकर आपल्यापर्यंत पोहोचतात. सो पैसे तर एनिवेज लोक कमावतातच आहेत, आता सुद्धा कमावतात. काही सांगतात, काही न सांगतात, असं आहे. पण लोकांच्या आयुष्यात काहीतरी बदल करून आपल्याही आयुष्यात त्याच्या प्रमाणे बदल करणे आणि म्हणजे मेडिटेटिव्ह स्टेट्समध्ये नेक्स्ट लेवलमध्ये काय कसं आहे किंवा ती कन्सिस्टन्सी ठेवणे, सतत शिकत राहणे. न्यूरोसायन्समध्ये ह्याच्यामध्ये रिसर्च करून पीएचडी पण चालू आहे माझी आणि अजूनही मिळवायचे, एक नाही हे आहे. तर हेच सगळे गोल्स आहेत माझे आत्ताचे. ग्रेट. जे लोक असं म्हणतात की माझ्याकडे 10च मिनिटं आहेत किंवा माझ्याकडे ह्या गोष्टींसाठी वेळच नाही, अशा लोकांना क्विक फिक्स सारखं तू सांगेल की हे करून बघा बदल तुम्हाला दिसेल, असं काही तुम्ही सांगू शकेल? आळशी लोकांना बेसिकली काय सांगशील? सगळ्यात पहिलं 10 मिनिटं नसणारी माणसंच जगात खोटी आहेत. म्हणजे 10 मिनिटं असतात प्रत्येकाकडे, हे मला म्हणायचंय. तुम्ही किती श्रीमंत असा, काही असा, प्रत्येकाची प्रायोरिटी असते आणि जे पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही 10 मिनिटं देता. ही सगळ्यात पहिली गोष्ट. आणि क्विक फिक्स म्हणायचं झालं तर दिवसातून 4-4 मिनिटं 3 गोष्टी करायच्या. लाईक डोळे मिटून शांत बसून श्वासांकडे बघायचं, ग्रॅटिट्यूड फील करायचं आणि व्हिज्युअलायझेशन करायचं. हे 4-4 मिनिटं जरी केलं, 4-12, 10 मिनिटं ते 12 मिनिटं म्हटलं, तर हे 10 मिनिटात बसवलं सुद्धा तुम्ही तरीही तुमच्या आयुष्यात बदल झालेले तुम्हाला दिसतील. पण ग्रॅटिट्यूड विचार करायचा किंवा म्हणजे थँक्यू म्हणत राहायचं. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय ते तिन्ही एक्सप्लेन करते. मेडिटेशन म्हणजे
डोळे मिटायचं आणि श्वासाकडे लक्ष द्यायचा विचार करायचा. म्हणजे श्वासाकडे लक्ष द्यायचं बेसिकली. कमी वेळ असणाऱ्यांसाठी हे मेडिटेशन म्हणते मी. तेच असतं सगळीकडे असं नाहीये. बरोबर. पण श्वासांकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे श्वास आत येतोय, बाहेर पडतोय, आत येतोय, बाहेर पडतोय, हे लक्ष करायचं. हे पहिलं. ग्रॅटिट्यूड म्हणजे माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टी बाय डिफॉल्ट आहेत, ऑलरेडी आहेत, त्याला थँक्यू म्हणत राहणं. कंटिन्युअसली थँक्यू म्हणणं. सो त्याला ग्रॅटिट्यूड म्हणतात. मग ते थँक्यू म्हणत राहणं. सो थँक्यू म्हटल्याने काय होतं, गोष्टी वाढतात. ज्या गोष्टीला थँक्यू म्हणणार त्या गोष्टी वाढणार आहेत. सो कंटिन्युअसली थँक्यू म्हणणं. आणि थर्ड थिंग इज व्हिज्युअलायझेशन करणं. जी गोष्ट पाहिजे ती ऑलरेडी झाली आहे या स्वरूपात पाहणं, त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात. ते कंटिन्युअसली बघणं. हे 4-4 मिनिटं 2 केलं. वेळा दिवसातनं केलं तर निदान तुमची गाडी सुरुवात होईल किंवा सुरुवात तुम्हाला होईल. बदल दिसायला लागतो. लगेच दिसायला लागेल. पण कन्सिस्टंट 21 कन्सिस्टन्सी. दिवस तरी पाहिजे. सवय लागणं पाहिजे त्याची. राईट. सबकॉन्शियस प्रोग्राम झाला पाहिजे त्याचा. राईट. मग ते वर्कआउट लगेच होतं. इंटरेस्टिंग. सो याच मुद्द्यावरती आय थिंक वन ऑफ द इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन्स आहे आणि मे बी आपण राऊंड 2 पण पुढे कधीतरी करूच या. कारण चांगला माइंडसेट तयार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हो, नक्कीच. सो थँक्स अ लॉट. खूप मजा आली. खूप मस्त सांगितलंस आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच.